चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये WCL अधिकाऱ्याच्या घरी चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये 3 अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे। 14 मेच्या रात्री 3:30 वाजता बानोद स्वामी यांच्या घरात चोरट्यांनी मागील बाजूने प्रवेश करून सुमारे 8 लाखांचे सोने, मोबाईल, महत्त्वाची कागदपत्र आणि रोख रक्कम लंपास केली। लुटीत एका 8 महिन्यांच्या बाळाच्या कानातील रिंग सुद्धा जबरदस्तीने काढण्यात आली। या गुन्ह्यासाठी आरोपींनी आधी 2 मोटारसायकल चोरी केल्या होत्या। पोलिसांनी CCTV फुटेज, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे टोळीचा पर्दाफाश केला। अटक आरोपींमध्ये काहींवर यापूर्वी भंगार चोरीसारख्या छोट्या गुन्ह्यांचे आरोप होते। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या टोळीचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग होता का याचा शोध घेतला जात आहे। चारही वेगवेगळ्या टीम एकमेकाशी कोऑर्डिनेट करून समन्वय साधून काम करत असताना आणि गुप्त बातमीदार यांनी जी आम्हाला माहिती दिली त्याच्यानुसार संशयित आरोपी कोण आहेत हे आम्ही अगोदर शोधून काढलं। नंतर सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निशिकांत रामटेके, API बलराम झाडोकर, त्या ठिकाणी कॉन्स्टेबल कार्तिक आणि त्यांची टीम यांनी आम्हाला अत्यंत महत्त्वाचं माहिती दिली आणि सहकार्य केलं आणि आरोपी निष्पन्न करण्यामध्ये आणि आरोपी कुठे आहेत हे शोधण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावून आरोपी आमच्या ताब्यात मिळाले। आरोपींकडे जेव्हा आम्ही विचारपूस केली तेव्हा त्यांनी आरोपींनी गुन्हा केल्याचं कबूल केलं। त्यामध्ये आरोपींनी जे सुमारे 8 तोळे सोनं जे घेऊन गेलेले होते ते 8 तोळे सोनं, आजच्या घडीची किंमत साधारणपणे 8.25 लाख रुपयाचं सोनं आमच्याकडे रिकवर झालेलं आहे। त्याशिवाय आरोपींनी गुन्हा करण्याकरता ज्या 2 व्हीलर वापरल्या होत्या त्या दोन्ही 2 व्हीलर आम्ही जप्त केलेल्या आहेत। त्याशिवाय गुन्ह्यात गेलेले जे काही रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व कागदपत्र प्राप्त झालेले आहेत। त्यांचे जे कार्ड्स आहेत, ATM, पॅन कार्ड वगैरे, आधार कार्ड वगैरे, ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। आरोपींना अरेस्ट केलेलं आहे। त्यापैकी 2 आरोपी हे मेजर आरोपी आहेत, 18 पेक्षा जास्त वयाचे आहेत आणि 3 जे आहेत ते मायनर आहेत।